नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे हळद. हळद पिकाविषयी जे काही आता शेतकऱ्यांना समस्या येत आहे. हळद पिवळी पडणे, हळदाचे लहान कोंब आहेत त्याचे पानं पांढरे पडणे आणि ते शेंड्यावरती करपणे, अशी समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना हळदीच्या बाबतीत आता भेडसावत आहे. या समस्येला आपण कसं या समस्येचं निराकरण केलं पाहिजे याविषयी आजचा आपला व्हिडिओ शेतकऱ्यांच्यासाठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर हळद लागवड केली असेल, जवळपास 1 महिना झाला असेल, हळद उगून आली असेल आणि हळदीचे कोंब हे जवळपास 6 इंच 9 इंचापर्यंत उगून आले असतील, तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हळदीचे पानं हे पांढरे पडत आहेत आणि पांढऱ्या पडल्यानंतर त्याच्यावरती करपा आल्यासारखं आपल्याला वाटत आहे, म्हणजे जळल्यासारखं करपल्यासारखं आपल्याला ते पानं दिसत आहे. तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर असेल तर इंस्टाग्रामलासुद्धा लाईक करा आणि फेसबुकला असेल तर फेसबुकलासुद्धा आपण लाईक करा, शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हळद 1 महिन्यापासून तर जवळपास 1.5 महिन्यापर्यंत झालेली असेल, तर अशा शेतकऱ्यांनी हळदीच्या त्याच्यावरती एक फवारणी घ्यायची. आपल्याला फवारणी घेत असताना आपण त्याच्यामध्ये 12% वालं फेरस घ्यायचं आहे चिलेटेड फॉर्ममधलं आणि 12% वालं झिंक घ्यायचं आहे चिलेटेड फॉर्ममधलं. हे प्रति पंपाला 25-25 ग्रॅम घ्यायचं आहे आणि सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेस याची फवारणी करायची आहे. आणि सोबतच काही 1 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी हेच फेरस आणि झिंकची ड्रिंचिंगसुद्धा करायची आहे. तर प्रति एकरला फेरस हे अर्धा किलो आणि झिंक हे अर्धा किलो अशा पद्धतीनं याचीसुद्धा ड्रिंचिंग करायची आहे. ह्या दोन्ही गोष्टी फवारण्याने ड्रिंचिंग केल्यानंतर आपल्याला जवळपास 1 आठवड्यामध्ये याचा पूर्ण पिवळेपणा नाहीसा झालेला दिसेल आणि पानं हे जे पिवळे पडले आहेत, पांढरे पडलेले आहेत, ते पूर्ण हिरवेगार होतील आणि हळदीचा रंग हा पिवळा नसून हिरवा होईल. शेतकरी हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जर निश्चित आपण केलं तर कमी खर्चामध्ये हे चांगले रिझल्ट याचे येतील. आणि जर हे आपण करत असताना पाण्याचं प्रमाण हे कमीत कमी द्यायचं आहे, मग जास्त अति पाणी द्यायचं नाही आहे, कारण की उन्हाच्या झळा खूप जास्त आहे. जास्त अति पाणी दिल्यामुळे मुळांचा ज्या पांढऱ्या मुळा आहेत त्या खराब होऊ शकतात. म्हणून पाणी हे जे आपलं नियमित ठरलेलं आहे त्याच पद्धतीनं पाणी द्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हळदीबद्दल आपल्याला कुठलीही अडचण असेल तर आपण हळदीच्या समस्येबद्दल प्रश्न विचारू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.